करूया अतिशय महत्त्वाच्या बातमीनं। कर्नाटकात लॉकडाऊन सुरू होणार आहे। उद्यापासून 14 दिवसांचा हा लॉकडाऊन असेल। कर्नाटक सरकारनं घोषणा केलेली आहे, केवळ अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली आहे। रेशन दुकान सकाळी 6 ते सकाळी 10 पर्यंतच खुलं राहणार आहे। काय बाबा, कधीचा पेपर वाचताय तुम्ही? आहे, जुनाच आहे, 2 महिन्यापूर्वीच। बसलोय टाइमपास करत। लॉकडाऊन अजून वाढणार आहे का रे? आई, या करोनाचं काय खरंय? करोना तर आता कर्नाटकमध्येही पोहोचलाय। काय माहिती, करोना वाढतोय की लॉकडाऊन संपतोय? काय हो, काय आली बातमी? लॉकडाऊन संपले का? नाही ना, अजून कुठलेच लॉकडाऊन नाही संपले। मम्मी मम्मी मला काही दे ना गोड खायला। रोज रोज काय खायला देऊ तुला? मलाच खा आता। काय झालं माझ्या पिल्लूला? शशी, बघ बाबा काय झालं तिला। जरा 1 ग्लास पाणी घेऊन याव। आधी काय करतोय? अहो, त्याला गोड दिले ना खायला, तो बसलाय किचन मध्ये खात। स्वयंपाक झालाय, तुम्ही सगळे जेवण करून घ्या। बोलले ना मी, तुम्ही सगळे जेवण करून घ्या। काय झालं ते तर सांगशील? काही नाही, तुम्ही सगळे घ्या जेवण करून। एक फुलपाखरू रुसलंय जणू। तुम्ही मला आणखीन त्रास देऊ नका, जा बघू तुम्ही इथून। काय झालं तुला ते तर सांगशील का? ह्या कोरोनाला सुद्धा आत्ताच यायचं होतं। नेमका मार्च घेतला मुर्द्याने। जून जुलै मध्ये आला असतं तर काही बिघडलं असतं का? जानू, संकटे काय सांगून येतात का? इथून मागे तर सगळं व्यवस्थित चाललं होतं ना आपलं, मग अचानक काय झालं? काय झालं म्हणजे? मार्च एप्रिलचे ठीक होते, ते परीक्षेचे दिवस होते, पण मे महिना फुकट गेला ना माझा। मे महिना म्हणजे मे महिना म्हणजे माहेरी जाण्याचा महिना, असंच म्हणायचं ना तुला? अरे 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 अरे, या लॉकडाऊनमुळे तुला माहेरी जाता नाही आलं याचं दुःख आहे तर? खरं तर आता तू माहेरी असायला हवी होतीस ना। पण काय आता, ऑनलाईन शाळा सुद्धा चालू होतील। जरा कामापासून उसंत घ्यावी म्हणलं तर? जा बघू तुम्ही आता। मी आजपासून नाही, आत्तापासूनच काहीही काम करणार नाही। मी माहेरी गेली असं समजा। जा बघू तुम्ही आता। बरं बाई, जातो मी। लक्षात ठेवा, मी माहेरी गेलीये। आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है, आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है। अरे, गाणं का गातोय? सुनबाई का चिडून गेली? अरे काय विचारतोय? आई, जान्हवी माहेरला गेली ग? काय? बरा आहेस ना तू? काय बडबड करतोय? हो नाही, जान्हवी माहेरला गेली आहे। आता हे काय नवीन? अहो, समजून घ्या।
मे महिन्याच्या सुट्टीला सुनबाई माहेरी गेल्यात. तुझं चालू दे आपलं गाणं म्हण. जाऊ दे तसाही मे महिना बाईच्या हक्काचा असतो ग बाई. जान्हवी, ए जान्हवी, बाळा इथं बस. अरे उठ ना ग धड्या. बाळा इकडे ये. छान आयडिया दिलीस बघ तू. आता तू माहेरी गेलीस असंच समज आणि बिनधास्त राहा. मी सुद्धा तुझी आई बनण्याचा प्रयत्न करते. बघूया जमतंय का. जाऊ दे ना आई, सगळी कामं तुम्हालाच करावी लागतील. कुणी काहीही करणार नाही. उगाच तुमची दमछाक होईल. काही होत नाही ग. असंही तू काय काम करून देतीस का. मग थोडीशी गंमत करूया. ठरलं तर आपली वेळ सुरू होतीये आत्ता. तसंही माहेरी आल्यावर बाईचा चेहरा कसा खुलतोय. तुम्ही पण ना आई. चला मी पाण्या वाढायला बस ग. आता तू बाहेर आली की नाही. मग आता तू आराम कर. मी आहे ना, मी बघते सगळं. जानू, जानू उठ बाई लवकर. कुठे झोपते बाई ही पण. काय ग मम्मी, झोपू पण देत नाही आरामात. एक तर किती दिवसांनी आलीये मी माहेराला. तेच तर म्हणतेय मी. तू केलेली लसणाची चटणी पप्पांना खूप आवडते, माहितीये ना तुला. उठ आता लवकर. कंबर दुखते एकतर माझी. आली बघ ही. ए जा, लसूण सोलायला घे पटकन आता. काय ग, आत्ताच तर आलीये मी. लगेच काय सांगते काम. जा, मी नाही करत. उठलीस का बाई. हो. बस आता मी सगळ्यांसाठी चहा बनवलाय, तो तूही घे थोडा. मी केला असता ना आई. नको ग बाळा. आता तू एक काम कर, बाहेर जाऊन निवांत बस. मी आलेच घेऊन. ला मात्र विरोध आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. चीनमधील जनतेने टाळेबंदीला विरोध केलाय. नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केलेली आहे. चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे 30,000हून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळतात. बाबा, या पार्श्वभूमीवर प्रशासन चायनाचं काही खरं दिसत नाही सध्या. पुन्हा एकदा बरोबर आहे, सुरुवात तिथूनच झाली ना. जनता लॉकडाऊन विरोधात रस्त्यावर उतरली आहे. जनतेकडून लॉकडाऊन हटवण्यासाठी प्रदर्शनं करत घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान 10 जणांचा मृत्यू झालाय. जानू, आज स्वयंपाक काय करायचं. जानू, काय करायचं खायला. मम्मी, आज वांग्याचं भरीत कर मस्तपैकी. खूप दिवस झाले तुझ्या हातचं खाल्लं नाही. वांगी खायची ना, लगेच करते बघ. घे भाजायला. काय ग मम्मी,
सगळं मलाच करायचंय तर विचारतेस कशाला? तू दरवेळेस असंच का करतेस? काय झालं ओरडायला? ए उठ, जा मदत करू लाग मम्मीला. ए उठ, लोळतीयस? जा मम्मीला मदत करू लाग. तू का अशी पसरलीयस? उठ, मम्मीला मदत कर. उठ. जानू काय विचारते मी? अगं खायला काय बनवायचं? आई, आज मस्तपैकी वांग्याचं भरीत करूया. मी लगेच घेते वांगी भाजायला. करूयात नाही, मी करते. तू खूप दिवसांनी माहेरी आलीस की नाही? मग फक्त फरमाईश करायची. राहू दे मी नेतो. आजी माझे कपडे दे, मला जायचं अंगवीला. आजी किचन मध्ये गेलीये ना, थांब मी देते तुला. नको नको, तू नको देऊ, मीच घेतो. असं पण तू मम्मी आजीकडे गेली. आधी खूप चुरू बोलायला लागलायस तू आता. चल सुनबाई, सगळेजण गमतीनं करतायत, पण मनापासून करतायत. तू पण एन्जॉय कर. अहो उठा ना. हम्म, अहो ऐका ना. हाँ बोल ना. अहो उठा तरी एकदा. अगं
अगं 7 तर वाजलेत. झोपू दे जरा. कुठं कामाला जायचंय मला. एकाच गोष्टीचा अर्थ दोन्ही घरात कसा वेगळा वेगळा होतो ना हो. कालपासून जे घरात घडतंय तसेच माझे माहेरी घरच घडलं असतं का? कदाचित नाही. एकही काम न करता मी माझ्या माहेरी राहू शकले असते का हो? शक्यच नाही. गमती नका होईना पण मला आराम मिळावा म्हणून सगळेजण प्रेमाने पण अगदी मनापासून आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण मलाच आता कंटाळा आलाय. दिवसभर सगळ्यांची काळजी करणं, त्यांच्यासाठी धावपळ करणं, थकून रात्री निवांत पडणं, यातील समाधान मीच करते मी. हो पण मी आजच नाही आत्ताच आपल्या घरी परत येतेय. मी आपल्याच माणसात राहून आपल्याच माणसांशिवाय नाही राहू शकत. मला सुद्धा तुझ्याशिवाय नव्हतं करमत ग. आई, जानू परत आली बर का. अरे पण कधी? हे काय आत्ताच? बरं झालं बाई तू लवकर आलीस. थांबा तुझ्यासाठी चहा देते. चहा घे. खूप वाटतं ग पण आता पहिल्यासारखं न झेपतच नाही. आणि कितीही प्रयत्न केला तरी आईची जागा सासू घेऊ शकत नाही. कारण आईला उपमा नाही. जास्त लाडात येऊ नकोस. पटकन चहा पी आणि कामाला लाग. आणि हा रात्रीच्या जेवणात काहीतरी गोडधोड बनव. पण त्याआधी माझ्यासाठी छानसा चहा कर. कारण तुझ्या हातचा चहा पिला नाही ना की चांगलं वाटत नाही ग. आई